नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाली। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांना ही क्लीन चिट मिळाली। मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केला होता क्लोजर रिपोर्ट आणि मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमधून कोर्टाला ही माहिती दिली आहे। तर वायकरांना क्लीन चिट प्रकरण काय पाहूया। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली। मुंबई पोलिसांकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर झाला। मुंबई पालिकेच्या गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला असं पोलिसांनी म्हटलं। जोगेश्वरीतील पालिकेच्या जागेवर 5 स्टार हॉटेल बांधकाम केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप होता। तर मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेट्स जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांना 3 वेळा समन्सही बजावण्यात आला। रवींद्र वायकर समन्स नंतर चौकशीला हजरही झाले होते। 10 मार्चला वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला।